भारत न्यूज 44 पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे। वडघर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात महायुतीच्या दोन्ही महिला उमेदवारांनी प्रभावी प्रचार करत आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। वडघर जिल्हा परिषद गटातून उमेदवार सौ सोनाली अनुज जितेकर आणि करंजाडे पंचायत समिती गणातून उमेदवार सौ रंजना सदाशिव वास्कर या गावोगावी प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत। प्रचारादरम्यान विकास कामांची माहिती देत मागील काळात राबवण्यात आलेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले। नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीच्या विजयाबाबत सकारात्मक संकेत देणारा असल्याचे त्या म्हणाल्या आहेत। या प्रचार मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांची रंजना वास्कर ही मुलगी असून कुंडेवाळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवणारे सदाशिव वास्कर हे रंजना वास्कर यांचे पती आणि जिल्हा परिषद उमेदवार सौ सोनाली जितेकर हिचे सासरे प्रकाश जितेकर हे माजी पनवेल पंचायत समिती सभापती असल्याने त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा प्रभाव जाणवत असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी केलेल्या उत्कृष्ट विकास कामांचा फायदा हा नक्कीच जनतेला झालेला आहे। जिल्हा परिषद उमेदवार सौ सोनाली अनुज जितेकर आणि पंचायत समिती उमेदवार सौ रंजना सदाशिव वास्कर या उमेदवार असून त्या सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यामुळे सर्व समाज घटकांचा विश्वास महायुतीवर असून या निवडणुकीत महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास अरुण शेठ भगत, सरपंच मंगेश शेलार, माजी सरपंच सदाशिव वास्कर, अनुज जितेकर, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, रामेश्वर आंग्रे, राजेश गायकर या सर्वांनी आमचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। अनुज जितेकर, मी वडगाव विभागमधून जिल्हा परिषद उमेदवार भाजपमधून लढवत आहे। मी रंजना सदाशिव वास्कर, करंजाडे पंचायत समितीची भाजपमधून उमेदवार। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत। आम्ही घरोघरी जाऊन सर्वांच्या भेटी घेतो। जनतेचा पण आम्हाला प्रतिसाद चांगला भेटत आहे आणि आम्हाला खात्री आहे का आम्ही निवडून येणार। ओके, नमस्कार। भारतीय जनता पार्टीतर्फे वडघर विभागामधून सोनाली आणि जितेकर आणि करंजाडे पंचायत समितीमधून माझी मुलगी रंजना सदाशिव वास्कर अशा दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे इथं लढत आहेत आणि मला कल्पना आहे की आमचा प्रचार खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे। म्हणजे घरोघरी जाऊन त्यांना भेटून त्यांना पत्रकं देऊन नमस्कार देऊन प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मतदाराला भेटण्याचं काम एवढ्या दिवस चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि मला विश्वास आहे की या करंजाडा शहरामधून आणि गावामधून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। आमचे इथले ज्येष्ठ नेते कर्णा शेलार असू द्या, मंगेश शेलार आहेत, रामेश्वर आंग्रे, ही अशी जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आम्हाला भेटलेली आहे। त्याच्यामुळे आमचा फार प्रचाराचा मुद्दा जो आहे तो घेऊन जायला मला फार सोपं पडलं। म्हणजे तसं गावामध्ये आमची ओळख भरपूर आहे, गावामध्ये आमचे व्याही वगैरे आहेत, आमची मुलगी तिथे दिली, तर मुलगी आम्ही इथे दिलेली आहे। त्याच्यामुळे अतिशय चांगली ओळख या भागामध्ये आहे आमची। कित्येक वर्ष आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये असल्यापासून 25 वर्ष जवळ मी इथे काम करतो, परंतु ह्या तिघा चौघांचा आम्हाला एवढा फायदा झालेला आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक चुलीजवळ जाऊन प्रचार करण्याची संधी आम्हाला या 4-5 कार्यकर्त्यांमुळे मिळाले। रामेश्वर आंग्रे सरपंच होते, त्याच्यामुळे त्यांना गावाची खडा माहिती आहे। पुन्हा आता मंगेश शेलार आहेत, त्यांना सुद्धा चांगली माहिती आहे, कर्णा शेलारला चांगली माहिती आहे आणि हे असे चांगले कार्यकर्ते आमच्या बरोबर असल्या कारणानं या वेळेला ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही सीट म्हणजे वडघर पण अतिशय चांगल्या पद्धतीची आपला प्रचार त्या ठिकाणी चालू आहे आणि तिन्ही सीट या आपल्या चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील याच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही। कारण या गावावर या ग्रामपंचायतीवर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब,
महेश बालदी साहेब, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, प्रीतम म्हात्रे, जयंत म्हात्रे यांच्यासारख्यांचं सुद्धा बारकाईनं लक्ष आहे का या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होईल. परंतु सर्वांना आत्मविश्वास आहे की अतिशय चांगल्या मताधिक्यानं आम्ही या ठिकाणी आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. हो, भारतीय जनता पार्टी आज आपण बघितलं तर देशामध्ये मोदी सरकार आपलं आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे. या पनवेल भागामध्ये माननीय पनवेल उरणमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी साहेब यांचं एक चांगलं विजन घेऊन हे सर्व आमदार दोन्ही जे आमचे आहेत अतिशय जोमानं काम ते करत आहेत. करोडो रुपयाची कामं आज पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी केली. परंतु या 5 वर्षामध्ये महेश बालदी साहेबांनी सुद्धा त्याला तोड देत अतिशय मोठ्या झपाट्यानं विकास करण्याचं काम महेश बालदी साहेबांनी सुद्धा केलेलं आहे आणि त्याचा फायदा सर्व उमेदवारांना होणार आहे. अतिशय चकाचक रस्ते गावामध्ये केलेले आहेत. मी बाकीचं मोठ्या JNPTचे रस्ते वगैरे मी सांगत नाही, पण गावामधलं हे जे आहे विकास झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचं काम दोन्ही आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून विजय भारतीय जनता पार्टीचा नक्की आहे. पण ते किती मतानं निवडून येतात हा आमचा फक्त आता विजय आहे, त्याच्यावर आम्ही जरा जास्त जोर हल्ली देत आहोत. सर्व भागातील नागरिकांना हात जोडून विनंती करतो की आमच्या जे 2-3 उमेदवार आहेत, अनुजा सोनाली अनुज जितेकर, रंजना सदाशिव वासकर या उमेदवार आहेत. या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देऊन आम्ही पण 25-30 वर्ष जनतेची सेवा करण्याचं काम म्हणजे केलेलं आहे आणि मला सर्व पनवेल तालुक्यामध्ये सर्व लोक चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्याचा फायदा नक्कीच मला होणार आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद या सर्वांवर आहे. म्हणून आमचे दोन्ही उमेदवार, काल आमच्या रॅलीला रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा आले होते, प्रीतम म्हात्रे आले होते, जयंत म्हात्रे आले, अनेक मोठे मोठे लोक आमच्याकडे लक्ष देऊन आहेत आणि म्हणून आमचा हा मतदारसंघ आहे तो चांगल्या मताधिक्यानं विजयी होणार आहे. दोन्ही या ज्या मुली आहेत यांचा घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. त्याचे वडील सभापती होते पंचायत समितीचे, हिचे मिस्टर ही पण पंचायत समिती सदस्य होती, या ग्रामपंचायत सदस्य होती, मिस्टर सरपंच होते कित्येक वर्ष आणि त्यांना त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे गावामध्ये एक नावाजलेली घरं, दापोलीमध्ये कोणाचं घर बघलं तर रघुनाथ जितेकर यांचं नाव त्यांचं म्हणजे हिचं आजास असल्याचं आणि यांच्याकडं वास्करांचं घर अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव आहे. म्हणजे अतिशय नावाजलेली दोन्ही घराणी आहेत आणि त्यांना खरोखरच जनता साथ देईल याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. मात्र आपल्याकडे त्यांच्याकडे हजारो कार्यकर्ते आपल्या या विभागातील, म्हणजे त्या भागात मी बोलत नाही, परंतु आपल्या गव्हाण वडगर या विभागामधून हजारो कार्यकर्त्यांनी जय म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रेंबरोबर प्रवेश केलेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला या भागामध्ये करंजाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने झालेला दिसत आहे मला. परंतु नांदगाव असू द्या, तिथे सांगोली ग्रामपंचायत असू द्या, ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत आणि नानोशी ग्रामपंचायत आहे, कुंडेवाल ग्रामपंचायत आहे, कुंडोलीवाल गाव, प्रत्येक गावामध्ये जय म्हात्रे किंवा रामशेठ ठाकूर साहेबांचे कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे असे बहुतेक लोकांना नोकरी देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे आणि त्याचा फायदा आज आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास, कमळ म्हणजे विकास हा दृष्टिकोन ठेवून आज वडगाव जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या दोन्ही बहिणी मोठ्या मताधिक्याने विजयी होती. आज 3 मतशंकाने आपण बघतोय देशाचे विश्वगुरू असे आमचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, लोकवेगळी जनतेचा कारभार आहे. त्या अनुषंगाने आपण आता नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका बघणार. पनवेल महापालिकेमध्ये तर एकतर्फी विजय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब आपण मिळाला. म्हणून हा विकास हा केवळ मुद्दा ठेवूनच आम्ही निवडणूक लढवतो आणि लोकांनाही ते दिसतंय, लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. आज आम्ही आमचे रामेश्वर भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक लढवत असताना बघतोय प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन बैठक घेतोय, चर्चा करतोय, भेटी घेतोय. उत्कृष्ट प्रतिसाद मतदारांचा आहे की खरोखरच आपल्याला इथे विकास आहे. ज्या पद्धतीने आमदार बालदी साहेबांनी, त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ह्या विभागाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आपण हाक्याच्या अंतरावर बघतो आपण विमानतळ आहे, विमानतळ आजूबाजूचा परिसर हा कसा असावा
ते विजन कसं असेल त्यांनी अगोदरच ते सगळं अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यामुळे विकास हा मुद्दा हा अजेंड ठेवून आम्ही पुढे निवडून लढवतो. नक्कीच मी म्हणेन आमदार महेश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 27 गाव संघ समितीची खरं 27 गावाची जी कमिटीच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून इथे आता मला सांगायला आनंद वाटतं की हजारो मुळे तर आज आमची सुरू झालेली आहे. आणि आनंद वाटतं सांगा की प्रयत्नातून म्हणजे 27 गावचे खरंच प्रकल्प बाधित आहेत, श्रीमंत बाधित जी मुळे आहेत त्यांना गरज आहे अशी जवळजवळ हजारोच्या वर मुळे तिथे प्रार्थना काम करतायत. म्हणून आमदार महेश पाटील साहेबांचं याचं कल्पक नेतृत्व त्यानंतर आम्ही सगळेच कार्यकर्ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत. आणि ती मुले सगळे आपल्या इकडचे कोणी नोकरीविषयी कोणी आधी असेल त्यांना आम्ही तिथे सामावून घेतो प्रयत्न बघा. आम्ही ज्या अर्थी आमचे मार्गदर्शक भरत साहेब दादा माते साहेब यांच्या मार्गदर्शकाला आम्ही ज्या पद्धतीनं आपल्या इकडे जी कामं आहेत आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल. नुकताच आता आपण वाहतूक कोंडीविषयी जी चर्चा करत होतो आमदार प्रचंड ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माध्यमातून 100 कोटीचा आपल्याला बायपास इकडनं ब्रिज तयार होतोय. म्हणजे जे प्रश्न इकडे उद्भवतात त्या प्रश्नावर तत्काळ काहीतरी आपण तिथे सोडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा मग आमचे नेते ते दक्ष आहेत. नेत्यांचा कटाक्ष असा आहे प्रत्येक गोष्टीवर कुठली समस्या असो ती आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आज बघा रायगड जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार सोनळीताई जितेकर, त्यानंतर पंचायत समिती गणाचे करणारे उमेदवार तो रंजनताई वास्कर मॅडम यांना दोघींनाही कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.